आता बातमी रत्नागिरीमधून आहे। गणपतीपुळे पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आहे। अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केलेली आहे। बाप्पाच्या दर्शनानंतर समुद्रकिनारी पर्यटक आनंद घेताना दिसतात। दरम्यान समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण सध्या गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत आणि हा समुद्र किनारा हा पर्यटकांनी हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण बघितलं तर या समुद्र किनाऱ्यावरती प्रचंड पर्यटकांची गर्दी झालेली आहे। आज अंगारकी आणि त्यात शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या समुद्र किनाऱ्यावरती जलक्रीडा त्याचप्रमाणे जे वॉटर स्पोर्टचे वेगवेगळे जे साधन आहेत याचा सुद्धा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। याच प्रकारे समुद्र स्नान घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर काहींनी या महाराष्ट्रातून येणाऱ्यांनी आपल्या आवडीचे टी शर्ट म्हणजेच आय लव्ह कोकण असं सुद्धा लिहिलेलं टी शर्ट या ठिकाणी घालून या जल स्नानाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या महिन्यात जर आपण बघितलं तर उष्णतेच्या लाटेचा पारा आहे तो तापमानाचा पारा आहे तो चढलेला होता। त्यामुळे पर्यटकांची संख्या आहे ती कमी झालेली होती। रत्नागिरीतले समुद्र किनारे आहेत, दापोली असेल, गुहागर असेल, लाडगर असेल, हे समुद्र किनारे ओस पडले होते। मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा आहे तो कमी झालेला आहे आणि अशा पद्धतीने पर्यटकांची पावलं आहेत ती कोकणाकडे वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वच समुद्र किनारे अशा प्रकारे पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आपल्याला इथून पुढच्या काही दिवस पाहायला मिळणार आहे। रवींद्र कोकाटे, जी मीडिया, रत्नागिरी।